नमस्कार, मी प्रियंका. कशा आहात तुम्ही? मजेत ना? असं म्हटल्यावर तर तुम्ही नक्कीच मनात विचार करत असाल ना, कसली मज्जा मॅडम, लॉकडाऊनमध्ये आपण बाहेर जाऊ शकत नाही, कैद करून ठेवले आपल्याला. पण सगळ्यात छान गोष्ट काय आहे माहिती आहे का लॉकडाऊनची, की आपण ह्या मोबाईल थ्रू भेटू शकतो, यूट्यूब थ्रू, आणि नवीन नवीन गोष्टी शिकू शकतो. आणि आज आपण एका प्रवासावरती जाणार आहे. प्रवासावरती जाणार आहे आणि त्या प्रवासाचं नाव आहे गणिताची यात्रा. तर गणिताच्या यात्रेमध्ये सगळ्यात पहिला धडा, पहिला आपण स्टार्ट करतोय 8वीच्या मुलांपासून. ओके, 8वी स्टँडर्डपासून आपण स्टार्ट करतोय या प्रवासाला. आणि त्यातलं पहिलं डेस्टिनेशन आपलं आहे परिमेय आणि अपरिमेय संख्या. म्हणजेच पहिला धडा आहे परिमेय आणि अपरिमेय संख्या. तर तो आपण स्टार्ट करतोय. आणि ह्याच्या आधी आपण परिमेय अपरिमेय संख्यांकडे वळूच या. पण त्याच्या आधी जरा बघू आपण गेला जो स्टँडर्ड होता, गेला जो इयत्ता होती गेली, त्याच्यामध्ये आपण कुठला कुठला प्रवास करून आलो आहे 8वीपर्यंत ते जरा पाहूया. ओके, त्या ज्या संख्या आहेत त्यांचा थोडासा आपण उजळणी करून घेऊया. तर त्याच्यामध्ये आहे सगळ्यात पहिली आहे नैसर्गिक संख्या, दुसरी आहे पूर्ण संख्या आणि तिसरी आहे पूर्णांक संख्या. तर ह्या 3 संख्यांचा आपण गेल्या इयत्तांमध्ये अभ्यास केलेला आहे. तर त्याच्यावरती थोडा प्रकाश टाकून घेऊया. ओके, पहिली आहे नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांपासून आपण मोजायला स्टार्ट करतो कोणतीही गोष्ट. ओके, कोणतीही गोष्ट म्हणजे आता हात आहे, बरोबर. हाताची बोटं मोजा, किती? 1 2 3 4 5, बरोबर. कुठून स्टार्ट केलं आपण? 1 पासून स्टार्ट केलं की नाही? म्हणून 1 पासून आपल्या नैसर्गिक संख्या स्टार्ट होतात. आणि 1 2 3 4 5 6 7 8 संपतात कुठे कोणालाच माहीत नाही. म्हणजे खूप मोठी संख्या असते ती, म्हणजे सॉरी 1 पासून स्टार्ट होतात आणि त्या असंख्य असतात, मोजता येत नाही तोपर्यंत त्या असतातच असतात. त्या म्हणून आपल्याला सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, पण सगळ्यात छोटी संख्या सांगता येते. कोणती? 1. 1 ही झाली आपली सर्वात लहान नैसर्गिक संख्या. ओके, आणि ह्याला आपण अजून एक नावाने ओळखतो, ते म्हणजे मोज संख्या. मोज संख्या म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की मोजायलाच आपण स्टार्ट करतो कुठून? 1 पासून, म्हणून ती झाली मोज संख्या, बरोबर. त्यानंतर आपल्याकडे आहे पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या आणि मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या ह्याच्यामध्ये काय फरक आहे? याच्यामध्ये एकच फरक आहे, तो म्हणजे शून्याचा. तर 0 पासून स्टार्ट होतात पूर्ण संख्या. तर 0 1 2 3 4 5 तुम्हाला कळलं असेल की शून्यानंतर आपल्या ज्या पुढच्या संख्या आहेत त्या सर्व नैसर्गिक संख्या आहेत, बरोबर. म्हणून पूर्ण संख्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती झाली रे? 0. 0 ही झाली सर्वात लहान पूर्ण संख्या. मग सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती? अगेन सेम, जसं नैसर्गिक संख्या सर्वात मोठी सांगता येत नाही, तसंच पूर्ण संख्या सर्वात मोठी सांगता येत नाही. कूल. मग तुम्हाला ह्याच्यावरून कळलंच असेल की ह्याच्या सर्व नैसर्गिक संख्या आहेत त्याच तुम्ही इथे पाहू शकता शून्याच्या पुढे, बरोबर. म्हणजे आता ह्याच्यावरून तुम्हाला कळेल की नैसर्गिक संख्या या खरं बघायला गेलं तर पूर्ण संख्याच असतात. ओके, शून्याला वगळून. आणि 0 आला त्याच्यामध्ये तर आपल्या होणार त्या पूर्ण संख्या. ओके, त्याच्यानंतर येतं आहे पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्या ह्याच्यामध्ये काय काय येतं? तर ह्याच्यामध्ये पूर्ण संख्या पण येतात, म्हणजे 0 1 2 3 4, आणि ऋण संख्या पण येतात. ऋण म्हणजे ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4, पूर्ण असंख्यपर्यंत. ओके, म्हणजे ऋण 0 आणि धन ह्या तिन्ही संख्या मिळून बनतात पूर्णांक संख्या. ओके, तुम्हाला माहिती आहे का हा 0 ना 0 याची एक खूप मस्त गंमत आहे. तुम्हाला गुगल माहितीच असेल, सर्वात मस्त सर्च इंजिन आहे ते. तर ह्या सर्च इंजिनचं नाव गुगल कसं पडलं रे? तर तेही एका संख्येवरून पडलं आहे. तर ही संख्या म्हणजे 1. जर तुम्ही लिहिलीत 1 ही जर संख्या तुम्ही लिहिलीत आणि त्याच्या पुढे जर तुम्ही 0 जो आहे, एक संख्या लिहून त्याच्या पुढे जर तुम्ही 0 आहे तो 100 वेळा लिहिलात, 100 वेळा 0 लिहिल्यात, मग जी संख्या बनेल त्या संख्येला म्हणतात म्हणतात की म्हणतात काहीतरी, ज्याची स्पेलिंग आहे GOOGOL, गॉगल समथिंग असं म्हणतात त्या संख्येला. 1च्या पुढे जर तुम्ही 0 100 वेळा लिहिलात तर ह्या संख्येला कोणीतरी खूप फनी पद्धतीने उच्चार केला त्याचा. तो उच्चार होता गुगल.
आणि हा गुगल हाच आत्ताचा जो आपलं सगळ्यात मोठं सर्च इंजिन आहे, सगळ्यात जास्त यूज केलं जाणारं, त्याला म्हटलं जातं, त्याचं नाव ठेवलं गेलं गुगल. तर छान आहे ना ही फन फॅक्ट एकदम. तर आपण आता पाहिलं की नैसर्गिक संख्या काय असतात, पूर्ण संख्या काय असतात आणि पूर्णांक संख्या काय असतात, बरोबर. आता पूर्णांक संख्या झालेल्या आहेत, आता आपण मेन गोष्टीकडे येतोय, ती म्हणजे परिमेय संख्या, बरोबर. तर परिमेय संख्या म्हणजे काय, तर इथे मी आता ह्याचं उदाहरण व्याख्या लिहिलेली आहे. परिमेय संख्या बरोबर पूर्णांक संख्या छेदामध्ये शून्यत्तर पूर्णांक संख्या, बरोबर. आता पूर्णांक संख्या ह्याची उदाहरणं मी इथे लिहिलेली आहेत. पूर्णांक संख्यामध्ये काय येतं, ऋण संख्या, शून्य आणि धनसंख्या, तिन्ही गोष्टी येतात पूर्णांक संख्यांमध्ये. तर परिमेय संख्यांमध्ये जर वरती अंशामध्ये पूर्णांक संख्या असेल आणि छेदामध्ये शून्यत्तर पूर्णांक संख्या म्हणजे शून्य सोडून बाकी कोणतीही पूर्णांक संख्या असेल, तर अशा संख्येला आपण म्हणतो परिमेय संख्या. ओके, तर शून्य हा छेदामध्ये नसला पाहिजे. शून्य सोडून बाकी कोणतीही पूर्णांक संख्या असेल तर त्याला आपण म्हणतो पूर्णांक संख्या, परिमेय संख्या. आता आपण उदाहरणं बघूया. तर उदाहरणामध्ये पूर्णांक संख्या तुम्ही वरची कोणतीही घेऊ शकता. मी घेते ऋण 3, छेदामध्ये शून्य सोडून बाकी कोणतीही संख्या घ्या. सपोज मी घेतलं 2, तर ही झाली परिमेय संख्या. अजून तुम्ही उदाहरणं घेऊ शकता 4/5. तर अशी जी संख्या असतात त्या आहेत आपल्या परिमेय संख्या. आता सपोज मी इथे लिहिलं 6, तर ही पण होते परिमेय संख्या. का बरं, तुम्ही म्हणाल अरे ह्याच्यामध्ये तर खाली छेदामध्ये काहीच नाही आहे, मग ही कशी झाली परिमेय संख्या. पण ह्या संख्येला तुम्ही अंश छेद ह्या रूपामध्ये लिहू शकता, कारण 6, फक्त 6 ही काही ह्याच्या छेदामध्ये काहीही नसतं, म्हणजे 1 असतो. कोणतीही संख्या जर एकच लिहिली असेल, म्हणजे फक्त 6, फक्त 2, फक्त 3 अशा पद्धतीने लिहिली असेल, तर त्याच्या छेदामध्ये नेहमी 1 हा असतोच असतो. त्यामुळे ही पण होते आपली परिमेय संख्या. त्यानंतर सपोज आता लिहिलं असेल की 2 आणि 4/5, बरोबर. तर ह्या संख्येला सुद्धा तुम्ही अंश आणि छेद ह्या रूपात लिहू शकता. ती कशी लिहिणार आपण, 5 आणि 2 ह्यांचा गुणाकार अधिक 4 केल्यावरती जी आपल्याला संख्या मिळेल ती ह्याच संख्येचं रूप असणार आहे. म्हणजे 5 दुने 10 प्लस 4 म्हणजे बेरीज अधिक 4, 5 दुने 10 अधिक 4 14, 14/5, बरोबर. तर ही पण संख्या झाली आपली परिमेय संख्या. आता तुम्हाला लिहिलं असेल की 0.7, तर ही पण परिमेय संख्या होते, कारण ह्याचंही रूपांतर तुम्ही 7/10 मध्ये करू शकता, बरोबर, कारण ह्या दोन संख्या पण सेमच आहेत. तर ह्या प्रकारे परिमेय संख्या अशा संख्या असतात ज्या संख्या अंश आणि छेद रूपात लिहू शकतो आपण, आणि अंशामध्ये पूर्णांक संख्या असतात आणि छेदामध्ये शून्य सोडून बाकी कोणतीही पूर्णांक संख्या असते. तर होप तुम्हाला कळलं असेल की परिमेय संख्या म्हणजे काय असतं. तर ह्याच्या पुढे आपण पाहूया की संख्या रेषेवर आपण परिमेय संख्या कशा प्रकारे दाखवू शकतो, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.